हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू धागा. आज आपण क्रोशे करूयात सुंदर अशी ही गणपतीची माला, जी जास्वंदाच्या फुलाने मी विणलेली आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदाचं फूल कसं विणायचं ते बघूयात. आणि हे मी वेगवेगळे यार्ननी यूज केलेले आहेत यार्न्स. तर हे जे रेड कलरचे यार्न आहे ते अ, वर्धमानचं आहे आणि येलो कलरचे यार्न जे आहे ते गंगाचं आहे. त्यामुळे याच्या साईजमध्ये डिफरन्स आहे. तर आपण सुरू करूयात. तर मी इथे वर्धमानचं ब्रिलियन यार्न यूज केलेला आहे आणि 3 mm चा हुक आहे. तर मॅजिक रिंगनी सुरुवात करायची आहे. आणि इथे आपण 4 साखळ्या विणूयात. तर या 4 साखळ्या विणल्यानंतर पुढे आपल्याला 2 ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत. तर त्यासाठी 2 वेळेला धागा घेतलेला आहे मी सुईवरती. तर अशा प्रकारे आपल्याला एक ट्रिपल क्रोशे विणायचा आहे. यानंतर हा दुसरा ट्रिपल क्रोशे. परत 4 साखळ्या विणूयात. तर या 4 साखळ्या. यानंतर आपल्याला खाली मॅजिक रिंगमध्ये स्लिप स्टिच करायची आहे. तर हा एक पेटल झाला आपला. परत दुसऱ्या पेटलसाठी 4 साखळ्या आणि पहिला ट्रिपल क्रोशे, यानंतर दुसरा ट्रिपल क्रोशे, यानंतर 4 साखळ्या. तर असं आपल्याला हे विणायचं आहे आणि याला स्लिप स्टिच करूयात मॅजिक रिंगमध्ये. तर हे अशा प्रकारे आपल्याला एकूण 5 पेटल आपल्याला मॅजिक रिंगमध्ये इथे विणायचे आहेत. तर विणूयात. तर इथं आपले हे 5 पेटल विणून झालेले आहेत आणि मॅजिक रिंग बंद करून घेतलेली आहे. यानंतर ज्या पहिल्या 4 साखळ्या विणल्या होत्या, या ठिकाणी आपल्याला सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. हा पहिला सिंगल क्रोशे, हा दुसरा सिंगल क्रोशे, यानंतर एक हाफ डबल क्रोशे, तर हा एक हाफ डबल क्रोशे, यानंतर एक डबल क्रोशे. तर 4ची जी साखळी विणली होती आपण, तर त्या 4च्या साखळीमध्ये अशा प्रकारे आडव्या पद्धतीने आपल्याला इथे विणायचं आहे. यानंतर हा जो पहिला ट्रिपल क्रोशा आहे, तर इथे आपल्याला पहिल्यांदा एक डबल क्रोशे विणायचा आहे. पहिला डबल क्रोशे, यानंतर ट्रिपल क्रोशे विणायचा आहे. तर 2 वेळेला धागा घेतलाय मी आणि सेम ट्रिपल क्रोशेवरती 2 ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत. तर हा एक ट्रिपल क्रोशे आणि हा दुसरा ट्रिपल क्रोशे. तर एकाच साखळीमध्ये आपण एक डबल क्रोशे आणि 2 ट्रिपल क्रोशे विणलेत. पुढच्या साखळीमध्ये परत 2 ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत दुसऱ्या ट्रिपल क्रोशेवरती. तर हा दुसरा ट्रिपल क्रोशे आणि याच ठिकाणी अजून एक डबल क्रोशे विणायचा आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला इथे विणायचं आहे. परत ही जी पुढची साखळी आहे 4ची, इथे आपल्याला पहिल्यांदा एक डबल क्रोशे विणायचा आहे. तर पहिल्या 4च्या साखळीमध्ये जसं विणलं होतं त्याच्या अगदी उलट आपल्याला इकडे विणायचं आहे. यानंतर दुसरा हाफ डबल क्रोशे, डबल क्रोशेच्या नंतर हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे आणि हा दुसरा सिंगल क्रोशे. तर हे असं विणायचं आहे. यानंतर आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे, जिथे आपण मॅजिक रिंग घेतली होती. सेंटरला आपल्याला या ठिकाणी एक स्लिप स्टिच करायची आहे. तर हा आपला एक पेटल झाला. तर अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या पेटलमध्ये पण रिपीट करायचं आहे. तर ही जी 4ची साखळी आहे आपली, या 4च्या साखळीमध्ये परत सेम विणायचं आहे. 2 सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि एक डबल क्रोशे. तर सेम पाकळी आपल्याला
विणायची आहे जी आपण विणली होती. परत इथे ट्रिपल क्रोशेवरती सेम रिपीट करायचं आहे. तर विणून घेऊयात. तर इथे 5 पेटल आपले विणून झालेले आहेत. यानंतर सेंटरला आपण स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि मॅजिक रिंगला आपण टाईटली पुल करायचं आहे यानंतर. आणि पुढच्या राऊंडसाठी एक साखळी घेऊयात. आपल्याला या पेटल्सवरती आउटलाईन करायची आहे. तर त्यासाठी हा पहिला साखळीवरती आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. एक साखळी नंतर एक स्लिप स्टिच. यानंतर 2 साखळ्या विणूयात. तर ही पहिली आणि ही दुसरी साखळी आणि पुढच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच. परत 2 साखळ्या आणि पुढच्या साखळीवरती स्लिप स्टिच. तर अशा प्रकारे आपल्याला इथं आउटलाईन करायची आहे. तर ही दुसरी साखळी आणि स्लिप स्टिच करायचं आहे. तर हे पेटलच्या प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला इथं रिपीट करायचं आहे. तर प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे 2 साखळ्या घेऊन. तर इथं जे आहे रेड कलरचं मी वर्धमानचं ब्रिलियन यूज केलेलं आहे यान. तर या यानमध्ये जरासे गुंज जे म्हणतो आपण बारीक बारीक धागे आहेत. त्यामुळं आपल्याला व्हिडिओमध्ये सुद्धा हे स्टिचेस क्लिअर दिसत नाही आहेत. तर तुम्ही जर हेच वूलन यूज करणार असाल तर याला थोडंसं नंतर लायटरनी किंवा कॅन्डलनी आपल्याला थोडंसं जाळून घ्यायचं आहे धागे. त्यामुळं फ्लावरला क्लीन लुक येतो. तर ज्या पण वूलनमध्ये असे धागे आहेत त्यासोबत तुम्ही हे करू शकता. त्यामुळं ते फ्लावर किंवा ती एखादी गोष्ट आपण जी बनवली आहे ती एकदम छान आणि क्लिअर दिसते. तर हे अशा प्रकारे आपण हे पूर्ण पेटलवरती बॉर्डर करून घ्यायची आहे. तर इथे शेवटच्या साखळीमध्ये सुद्धा स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि शेवटची एक साखळी घेऊयात आणि इथे आपल्याला सेंटरला स्लिप स्टिच करायची आहे इथे. यानंतर परत पुढच्या पेटलला सुरुवात करायची आहे. पुढच्या पाकळीवरती एक चेननी सुरुवात करायची आहे आणि स्लिप स्टिच करायची आहे. यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला 2 साखळ्या आणि स्लिप स्टिच असं विणायचं आहे. तर हे अशा प्रकारे आपण हे 5 पण पेटलला आपण रिपीट करून घ्यायचं आहे. तर ही अशी बॉर्डर आपल्याला इथं विणायची आहे. तर ही बॉर्डर विणून झालेली आहे. यानंतर आपण स्लिप स्टिच करायची आहे मॅजिक रिंगमध्ये. तर इथे मॅजिक रिंगमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे आणि इथूनच आपल्याला फुलासाठी पोलन विणायचं आहे. तर त्यासाठी सुरुवातीला 10 साखळ्या घ्यायच्या आहेत. फुलाच्या मधला जो स्टीम आहे तो आपल्याला विणायचा आहे. तर अशा प्रकारे 10 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि सुरुवातीच्या 3 साखळ्या आपण इथं स्किप करायच्या आहेत आणि चौथ्या साखळीमध्ये अर्धा डबल क्रोशे घ्यायचा आहे. म्हणजे डबल क्रोशे घ्यायचा आहे पण शेवटचा लूप आपल्याला विणायचा नाहीये. तर एका साखळीमध्ये एकूण 3 डबल क्रोशे घ्यायचे आहेत आणि ह्या 3 डबल क्रोशेला एकत्र विणायचं आहे अशा प्रकारे. यानंतर पुढच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करूयात आणि 2 साखळ्या. यानंतर परत पुढच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच जे आपण बॉर्डर विणताना केलं होतं पाकळ्यांसाठी सेम तसंच आपल्याला खाली रिपीट करायचं आहे प्रत्येक साखळीमध्ये. तर इथं स्लिप स्टिच करूया. 2 साखळ्या आणि स्लिप स्टिच. तर हे शेवटपर्यंत खाली आपल्याला इथं विणायचं आहे. तर इथं विणून घेऊयात. यानंतर इथं आपल्याला मॅजिक रिंगमध्ये किंवा पाकळीच्या कुठल्याही एका डबल क्रोशेवरती आपण याला स्लिप स्टिच करून फिक्स करून घ्यायचं आहे.
आणि एक साखळी घेऊन इथे आपण हा धागा कट करून घेऊयात. तर तर अशा प्रकारे मी हे 5 फ्लॉवर्स विणलेले आहेत. तर आपण याला कुठल्याही प्रकारे अरेंज करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. तर मी खालच्या साईडला 3 आणि मध्ये मोत्याचे मोती घातलेले आहेत. तर हे अशा प्रकारे मी अरेंज केलेलं आहे. तर मोत्याच्या ह्याच्यामध्ये मी विणून घेतलेले आहेत. तुम्ही धाग्याने पण विणू शकता किंवा मोती पण यूज करू शकता. तर हे अशा प्रकारे मी अरेंज केलेलं आहे. तर आपण याला मोती लावून अटॅच करून घेऊयात, माला बनवूयात. तर हे अशा प्रकारे मी मोतीची माला बनवून घेतलेली आहे. आणि ही जी माला आहे ती आपण कुठल्याही साईजमध्ये करू शकता तुम्ही. तर फुलांची क्वांटिटी तुम्हाला थोडीशी वाढवावी लागेल. तर ही माला तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आवडले असल्यास लाईक करा. थँक्यू.